नमस्कार, मी राजेंद्र साबळे. आज आपण समजून घेणार आहोत मनाचे प्रकार आणि त्याचे कार्य. प्रत्येक व्यक्तीला दोन मने असतात आणि ती म्हणजे अंतर्मन आणि बहिर्मन. त्यापैकी बहिर्मन जे आहे हे जगाशी संपर्क ठेवतं, त्याचबरोबर अंतर्मनाशी संपर्क ठेवतं. आणि त्याच्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये जे अंतर्मन आहे ते सर्वसाधारण आपल्या जीवनातील 90% काम करतं आणि जे बहिर्मन आहे ते 10% काम करतं. परंतु जर ह्याच्यात वेगळेपण जर दाखवायचं म्हटलं तर आपलं जे बाह्य मन किंवा बहिर्मन आपण त्याला म्हणतो हे मालक असतं आणि अंतर्मन हे नोकर असतं. बहिर्मन जो विचार करल तोच अंतर्मनात जातो आणि त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी रिझल्ट येत असतात. म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला बहिर्मनातून अंतर्मनात ज्या गोष्टी टाकायच्या आहेत त्या जर निश्चित चांगल्या टाकल्या, पॉझिटिव्ह टाकल्या, तर निश्चितच जीवन आपले सकारात्मक होतं. एक उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देतो. पिठाची गिरणी आहे, पिठाची. त्याच्यामध्ये आपण जर समजा वरून गहू टाकलं तर खाली गव्हाचं पीठ, वरून ज्वारी टाकली ज्वारीचं पीठ, वरून सोनं टाकलं खाली सोनं. तसं ह्या अंतर्मनामध्ये आपण जे विचार टाकू तेच विचार आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उतरत असतात. आणि म्हणून आपण अंतर्मनात कोणते विचार टाकायचं हे जर आपल्याला कळालं तर निश्चितच आपलं जे जीवन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रगतीपथावर जाऊ शकतं. परंतु जर मनाला चुकीच्या गोष्टी जर समजा गेल्या तर निश्चितच त्याचा वैयक्तिक जीवनावर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आयुष्यावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो. म्हणून जाणीवपूर्वक आपण जे विचार करत असतो ते आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचारच करणं गरजेचं आहे. सर्वसाधारण एका दिवसामध्ये आपण 60 ते 65 हजार वेळा विचार करत असतो आणि ह्या विचारांच्या क्वालिटीवर आपल्या जीवनाची क्वालिटी त्या ठिकाणी ठरत असते. म्हणून आपण सतत सकारात्मक विचार करणं हे नेहमीच त्या ठिकाणी फायदेशीर असतं. आणि हे जर समजा केले तर निश्चितच आपले जीवन हे चांगल्या प्रगतीपथावर जाऊ शकते. तर ह्या पद्धतीनं आपण आज या ठिकाणी बहिर्मन आणि अंतर्मन हे दोन्ही प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.